तर दोन दृश्य आपण पाहतोय किल्ले शिवनेरीवरती शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवजन्मोत्सवाच्या। तर दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्याला राज्यपालांच्या हस्ते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते थोड्याच वेळात पुष्पहार देखील अर्पण केला जाणार आहे। सर्वांनी हात जोडावेत। उपस्थित शिवभक्तांना विनंती आहे सगळ्यांनी हात जोडावेत। धन्यवाद। आणि यानंतर मान्यवरांचं स्वागत तथा प्रास्ताविक करण्यासाठी मुख्य अभियंता छत्रपती संभाजीनगर आणि मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय शिवश्री विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो स्वागत तथा प्रास्ताविक आपण करावं। धन्यवाद। प्रस्तावित करण्यासाठी सन्मान ठीक आहे। यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शुभ हस्ते आपण शिंदे साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर माननीय उपमुख्यमंत्री शिवश्री अजितदादा पवार साहेब पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचाही सन्मान केला जातो। शिवश्री गणेश महाबरे अध्यक्ष जुन्नर तालुका मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण पवार साहेबांना सन्मानित करावं। माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय माननीय आशिष शेलार साहेब यांनाही सन्मानित केलं जातंय। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री मंदार बुट्टे पाटील उपाध्यक्ष मराठा सेवा संघ जुन्नर यांना विनंती करतो आपण शेलार साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर आदरणीय बापूसाहेब पठारे आमदार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात। यानंतर आदरणीय शिवश्री आपला माणूस किल्ले शिवनेरी जन्मभूमीचे जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनाही सन्मानित केलं जातंय। त्यांना सन्मानित करण्यासाठी ॲडव्होकेट सिद्धेश ढोले आणि सन्माननीय शिवश्री गौतमजी डावकर यांना विनंती करतो की आपण सोनवणे साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी आमदार अतुलजी बेनके साहेब आपणही उपस्थित आहात। आपलाही सन्मान केला जातोय। शिवश्री मारुती डोंगरे कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी शेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। त्यांना
सन्मानित करण्यासाठी यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो, आपण प्रास्ताविक करावं. दादा समोर, दादा दादा इकडे बघू, दादा इकडे बघू. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, मंत्री आशिषजी शेलार साहेब, या भागाचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे साहेब, अतुलजी बेनके साहेब, जिल्हाधिकारी ड्युटी साहेब, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, नवनाथ घाडगे, राजेंद्र कुंजीर, बुट्टे साहेब, विजय टोबे, तालुकाध्यक्ष गणेश महामरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे व इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मी तर प्रथमतः स्वागत करतो. आज शिवजयंती आहे. या शिवनेरीवर जिजाऊ आणि शहाजीराजांनी शिवरायांना घडवलेले आहे. शिवनेरीवर 1996 पासून मराठा सेवा संघामार्फत शिवजयंती साजरी केली जाते. त्यांच्यावर सर्व प्रकारचे संस्कार केले. जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा शिवरायांच्या मस्तकात घातली. शिवरायांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार या सर्व समूहातील सर्व मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. हा समतेचा विचार घेऊन आज आपल्याला वाटचाल करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत नव्हे तर सर्व विश्वाची प्रेरणा आहे. आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे. लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली आणि त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली. शिवरायांच्या प्रशासनाची आणि न्याय व्यवस्थेची प्रशंसा परदेशी इतिहासकारांनी तसेच स्वराज्याच्या शत्रूंनी केलेली आहे. आजच्या शिवरायांच्या प्रशासनाचा अभ्यास केला करून ती सर्व धोरणे अवलंबली जातात. शेती, शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक व सर्वसामान्य रयत यांच्याविषयी शिवाजी महाराजांना अत्यंत कळवळा होता. जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवरायांनी प्रयत्न केले आणि आदर्श अशी शासन प्रणाली विकसित केली. समाजाला जोडायचं असेल तर महामानवाचे विचार सांगावे लागतील. शिवरायांचा जन्मदिवस खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा मोठा सण आहे आणि हा मोठा उत्सव झाला पाहिजे. या माध्यमातून शिवरायांचे विचार केवळ घराघरात नाहीत तर प्रत्येकाच्या डोक्यात गेले पाहिजेत. शिवाजी महाराजांचे विचार डोक्यावर मिरवण्याचे नाही तर डोक्यात घेऊन त्यानुसार वाटचाल करायची आहे. छत्रपती शिवनेरी किल्ला हा शिवरायांची जन्मभूमी आहे. हा किल्ला आमच्यासाठी प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येकाने मस्तकी लावली पाहिजे आणि त्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते. शासन हे अत्यंत प्रभावी होते. शिवाजी महाराजांनी कधी जात आणि नाते पाहून नाही तर त्याची योग्यता पाहून जबाबदारी दिली. महसुली प्रशासनाची अत्यंत चांगली व्यवस्था त्या काळात होती. गाव खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा विचार केला गेला होता. शेतकऱ्यांना बैल बारदाना, शेतीसाठी लागणारे अवजारे, बी बियाणे त्या काळात मोफत पुरवले जायचे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य असा भाव मिळावा यासाठी बाजारपेठा निर्माण केल्या जात होत्या. महाराजांचे जलव्यवस्थापन हे अतिशय प्रगत होतं. आजही प्रत्येक किल्ल्यावर पिण्याची अतिशय चांगली व्यवस्था आहे आणि यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. हे आपण शुद्धीकरणाकडे त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. शेतीच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी मिळावे यासाठी नद्या अडवून बंधार त्यावर छोटे छोटे बंधारे बांधण्याची कल्पना त्यावेळी महाराजांनी केलेली होती. महाराजांचे हेर खाते अत्यंत प्रभावी होते. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांचे हेर खाते बहुभाषिक आणि सर्व जातीच्या धर्मातून आलेले होते. हे आवर्जून सांगावं वाटतं.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महोदय या सर्वांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जात आहेत. प्रथम पुरस्कार समाजकारण आणि राजकारण यांचा समन्वय ज्यांनी साधला ते आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब सावळेराम दांगट. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात. त्यांना मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्री महोदय शेलार साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा. त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक विकास कामं, समाज उपयोगी कामं केलेली आहेत. विशेष करून चिलेवाडी आणि पिंपळगाव जोगा धरण त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास गेलेला आहे आणि जुन्नर तालुक्याच्या सामाजिक आणि सार्वभौम विकासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि म्हणूनच त्यांना शिवनेरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत. त्यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो वैद्यकीय सेवा पुरस्कार आहे. माननीय डॉक्टर अमोल अविनाश डुंबरे यांना हा पुरस्कार दिला जातोय. आदरणीय डॉक्टर अमोल अविनाश डुंबरे हे कॅन्सरचे सर्जन आहेत. टाटा कॅन्सर सेंटरमध्ये सलग 5 वर्ष त्यांनी काम करून शेकडो रुग्णांना जीवदान दिलं आहे. कॅन्सर सारख्या आजारावरती ग्रामीण भागामध्ये उपचार मिळावेत यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलं आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. त्यानंतर तिसरा पुरस्कार जो आहे तो सूचित करतो आदरणीय जालिंदर शिवराम कोरडे आपल्यालाही पुरस्कार दिला जातोय. आपणही समोर या. तदनंतर माननीय राजाभाऊ दशरथ पायमोडे यांनाही दिला जातोय. त्यांनी पुढे यावं अशी विनंती आहे. आता मी विनंती अविनाश डुंबरे कॅन्सर सर्जन जे आहेत आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी त्यांनी उदात्त विचार करून ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलंय आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. शिवनेरी भूषण पुरस्कार. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात. जय. यानंतर माननीय जालिंदर शिवराम कोरडे पर्यावरण प्रेमी पुरस्कार ज्यांनी आतापर्यंत 7 लावली आहेत. ही झाडं नुसती लावली नाहीत तर त्या झाडांना जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते खोडदगावचे रहिवासी आहेत आणि म्हणून 7000 झाडं लावणारे वृक्षप्रेमी माननीय जालिंदर शिवराम कोरडे यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार अर्थातच शिवनेरी भूषण पुरस्कार आपण देत आहोत. मी त्यांना विनंती करतो विना विलंब आपण मंचावरती यावं. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतरचा चौथा शिवनेरी भूषण पुरस्कार जो आहे तो आरोग्य दूत म्हणून आहे. माननीय राजाभाऊ दशरथ पायमोडे 15 वर्ष त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे. अद्यापही करत आहेत. हॉस्पिटलमध्ये आलेली मोठी बिलं ती कोणत्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी कोणता इलाज करावा लागेल आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक पीडितांना त्यांनी मदतीचे हात दिले आहेत आणि म्हणूनच त्यांना आरोग्य दूत म्हणून शिवनेरी भूषण पुरस्कार मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आणि यानंतर 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी शुभ संदेश देण्यासाठी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.